मधमाशांचं पोळं तर तुम्ही नक्कीच पाहिलं असाल, पण गावाकडे जेव्हा स्वतः झाडावरती चढून मध काढला जातो तेव्हा हे मधमाशांचं पोळं, याला म्होवाची पकडी असं म्हटलं जातं, ती घरी आणतात आणि मस्त चुलीवरती भाजली जाते. मग हे सेपरेट होतं आणि त्यानंतर ह्याला छान फोडणी घालायची लसणीची आणि अगदी चविष्ट अशी भाजी तयार होते आणि भाकरीसोबत तर उत्तम लागते. नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हे मधमाशांचं पोळं आहे, ह्याला म्हावाची पाकडी असं सुद्धा म्हणतात. तर आता सुरुवातीला हे भाजायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याची भाजी तयार करायची आहे. तर कसं बनवतात ते आज आपण पाहणार आहोत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता मी हे चुलीवरती भाजणार आहे म्हणून चूल पेटवली आहे आणि चुलीवरती मी जाळी ठेवते. जाळीमुळे काय होईल, व्यवस्थित सर्व बाजूंनी भाजलं जाईल. आता मी हे जे म्होवाची पकडी आहे ती मी जाळीवरती ठेवते आणि सर्वत्र सगळ्या बाजूंनी भाजलं जाईल अशी ही व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला. आता मी काय करणार आहे, जाळीच हलवणार आहे म्हणजे संपूर्ण बाजूंनी हे भाजलं जाईल आणि आपल्याला वरतून खालतून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे, तेव्हाच हे सेपरेट होतं. जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर हे सेपरेट होणार नाही. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आता इथे तुम्ही पाहू शकाल मी जाळी हलवते आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी हे खालच्या बाजूने भाजलं जाईल असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणून मी जाळीच हलवते. आता हे खालच्या बाजूनी भाजलं गेलं म्हणून मी चिमट्याच्या मदतीने ह्याला उलटं करते. परफेक्ट भाजलं गेलं, हे करपलेलं नाही आहे अजिबातच, हे असंच भाजलं जातं. आता खालच्या बाजूनी सुद्धा मी भाजून घेणार आहे. चुलीवर भाजतोय आपण म्हणून याला जरा काळसर रंग आलाय, पण हे अजिबात असं करपलेलं नाही आहे. जेव्हा हे सुटसुटीत होईल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे. आता हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं भाजलं गेलं तर मी आता जाळीच उतरते खालती आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं भाजलं गेलंय. तर आता हे भाजून झालंय दोन्ही बाजूंनी, एकदम परफेक्ट हे भाजलं गेलंय. तर आता आपल्याला हे वेगळं करायचंय, म्हणजे आपल्याला हे असं सेपरेट करायचंय. अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचे आणि मग आपल्याला ह्याला फोडणी घालायची. आता सुरुवातीला आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचं आहे. जर हे व्यवस्थित भाजलं नसतं तर हे असं सेपरेट होत नाही, अगदी अलगदपणे हे सेपरेट होतं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आपल्याला हे असं एक एक दाण्यासारखं सेपरेट करून घ्यायचं आहे, म्हणजेच हे ना साधारण कॉर्न मक्याचे दाणे असतात ना तसंच सेपरेट होतं, सिंगल सिंगल होतं आणि नंतर मग खाताना सुद्धा आपल्याला काही तसंच जाणवतं की आपण मक्याचे दाणे तर नाही खात आहोत ना. तर आता हे सर्व अगदी अलगदपणे मी सेपरेट करून घेते आणि ह्याच्यातून ना असं तुम्ही पाहू शकता थोडंसं दुधासारखं सफेद निघतं आहे. तर आपल्याला ना हे धुताना खूप धुवायचं नाही आहे, कारण का मग ते निघून गेलं ना तर मग अजून आपली ही जी भाजी आहे ती चविष्ट होत नाही. त्याच्यामुळे ते असलं पाहिजे आणि धुताना अलगद थोडंसंच धुवून घ्यायचं आपल्याला, फार धुवायची गरज नाही आहे. तर आता मी हे व्यवस्थित सेपरेट करून घेते. तर आता हे भाजून झालंय आणि मी सेपरेट सुद्धा करून घेतलंय. तर आता एकदा फक्त हलकंसं पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचंय, खूप धुवायचं नाहीये. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर मी एक तांब्याभर एवढं पाणी घालणार आहे, म्हणजे अगदी हलकंसं धुवून घेणार आहे. हलक्या हाताने मी अगदीच धुवून घेणार आहे, नाहीतर मग त्यातलं जे दूध आहे ते निघून जाईल. म्हणून अगदी थोडंसंच वरतून मी पाणी घालते आणि थोडंसंच अगदी हलक्या हाताने मी धुवून घेते. खूप पिळूनसुद्धा नाही घ्यायचं, नाहीतर मग त्यातलं जे दूध आहे ते निघून जाईल. सो असं हलकंसं मी धुवून घेते.
तर आता हे स्वच्छ धुवून सुद्धा झालंय. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. मी पॅनवरती ह्याला फोडणी देणार आहे. यामध्ये आपल्याला फार काही जिन्नस घालायची गरज नाहीये. फक्त तेलावरती लसणीची फोडणी देऊन काही घरचेच मसाले वापरून आपल्याला फक्त हे हलकसं परतून घ्यायचंय. कारण ह्याची जी चव आहे तीच खूप छान आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फार काही घालायची गरज लागत नाही. तर आता इथे पॅन गरम झालंय. आता आपण ह्याच्यावरती तेल आणि लसूण घालूया. तर मी आता पॅनवरती 1 चमचाभर एवढं तेल घालते आणि काही कढीपत्त्याची पानं घालते. त्यानंतर 6 ते 7 मी ते लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ठेचून घेतल्यात, साली सकट ठेचल्यात आणि त्याच इथे मी घालते. हलकसं परतून घेते. त्यानंतर मी अर्धा चमचाभर एवढी मोहरी घालते इथे. तुम्हाला नसेल घालायची स्किप केलात तरी सुद्धा चालेल. आता मी पुन्हा एकदा हलकसं परतून घेते आणि आता ह्यावरती मी 1.5 चमचाभर एवढं लाल तिखट घालते आणि अर्धा चमचाभर एवढी हळद घालते. चमचा लहान आहे. आता मी हे सर्व मिक्स करून घेते. त्यानंतर जे आपण भाजून स्वच्छ करून घेतलेलं हे जे मधाचं पोळं आहे ते इथे मी घालते आणि आपल्याला फक्त आता फोडणीवर हे परतून घ्यायचं आहे. आता हे तेलावरती व्यवस्थित परतून झालं तर वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग हे खाण्यासाठी तयार होईल. मस्त गरमागरम भाकरीसोबत हे अगदी उत्कृष्ट लागतं. जर तुम्हाला हे मिळालं तर तुम्ही ह्याची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच मस्त ट्रेडिशनल रेसिपीजसाठी किंवा गावाकडच्या अशा सुंदर सुंदर रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी जर तुम्हाला हे पोळं मिळालं तर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.